नमस्कार, मी शुभांगी विजय शर्मा आणि मी राजश्री फाउंडेशनमध्ये सुपरवायझर या पोस्टवरती काम करत आहे. तर मला ही पोस्ट कशी दिली आणि मी या पोस्टवर कावर काम करत आहे हे तुम्हाला सांगते. आणि राजश्री फाउंडेशनमध्ये कोणते कोणते प्रकल्प चालतात त्यापैकी एका प्रकल्पाची माहिती तुम्हाला देते मी. तर या भारत सरकारमार्फत हा राजश्री फाउंडेशनला प्रकल्प भेटला आहे आणि त्या प्रकल्पावरती प्रधानमंत्री फसल विमा योजनेचं काम चालते. आणि त्यामध्ये आपला जो राजश्री फाउंडेशन आहे तिथे 60 ते 70 एजंट आहेत, म्हणजेच की मुली आणि मुली आहेत ते काम करतात. ते अशा पद्धतीने काम करतात आणि अशा पद्धतीचं ऑफिस आहे. अशा पद्धतीचं जे ते टेबल खुर्ची आणि व्यवस्थितरित्या जे बसण्याची व्यवस्था पण आहे आणि त्यांचे काम पण चालतात. हे राजश्री फाउंडेशनचं ऑफिस आहे. आपलं मेन ऑफिस आणि हे आहेत आपल्या राजश्री फाउंडेशनच्या जे अध्यक्ष मॅडम आहेत, मेन मॅडम आहेत रेश्मा मॅडम, आणि हे त्यांचे मिस्टर आहेत यशवंत सर. ठीक आहे, हे ऑफिस आहे, बघून घ्या सगळ्यांनी. ही आहे आपली पॅन्ट्री. हे लेडीज आणि जेंट्स वॉशरूम आहे. या साईडला आपलं दुसरं ऑफिस आहे. हे आमचे माने सर आहेत, तिथले मॅनेजर. चला मग आता आपण पहिला प्रकल्प बघितला आहे राजश्री फाउंडेशनचा, आणि जो आता दुसरा प्रकल्प चालतो तो आपण पाहूया. हा जो प्रकल्प चालतो तो MKCLच्या मार्फत चालतो आणि हा प्रकल्प जो चालतो त्याचं ऑफिसही आहे. ठीक आहे, सगळ्यांनी पाहायचं. आणि आपले असे कम्प्युटर्स आहेत, टेबल्स आहेत, जेणेकरून की विद्यार्थ्यांना काही त्रास होऊ नये. MKCLच्या मार्फत जे कोर्स घेतले जातात जसे की टॅली, DTP, MSCIT किंवा कोडिंग, असे पूर्ण जे कोर्स आहेत ते पूर्ण आपल्या राजश्री फाउंडेशनमध्ये राबवले जातात. जे कोर्सेस आहेत MSCIT, DTP, टॅली किंवा कोडिंग, या कोर्ससाठी तुम्ही या सेंटरला येऊ शकता. तर आपण पाहिलं तर आता राजश्री फाउंडेशनचे 2 ऑफिस आणि आता आहे आपलं हे तिसरं ऑफिस आहे, ते आपण पाहूया. या त्याच्यामध्ये आपल्या या मावशी आहेत, कोमल मावशी, ज्यांनी की ऑफिस स्वच्छ आणि सुंदर ठेवायचं काम करतात. आणि कॉल सेंटरचे जे एजंट आहेत आपले, म्हणजे मुलं आणि मुली, ते इथं बसून काम करतात आणि एकदम आरामात आणि व्यवस्थित काम करतात. आपण लेडीज स्टाफसाठी पण वेगळं ऑफिस केलेलं आहे. ते तुम्ही पाहू शकता की लेडीज व्यवस्थित आणि कम्फर्टेबली काम करतात. 0000 आपल्या इथे मुलांपेक्षा मुली जास्त कामाला आहेत आणि जास्त करून हाऊसवाईफ महिला आहेत त्या कामाला आहेत, कारण की त्यांना जे रोजगाराची गरज असते आणि राजश्री फाउंडेशनने असा रोजगार निर्माण केला आहे. तर कसं वाटलं आपल्याला हे राजश्री फाउंडेशन? राजश्री फाउंडेशनमध्ये मुलं मुली, गरजू महिला, म्हणजे नॉमिनी ॲडमिशन असलेले मुलं मुली किंवा जे हाऊसवाईफ आहेत आणि ज्यांना की जवळ पडतं आपलं ऑफिस, अशा महिलांनी पण आपल्या ऑफिसला भेट द्यायची आहे. आणि नक्की सांगायचं की आमचं जे ऑफिस आहे ते तुम्हाला कसं वाटलं. आणि खाली दिलेल्या पत्त्यावरती प्रकाश नगर या ठिकाणी तुम्ही ऑफिसला व्हिजिट करायचे किंवा मोबाईल नंबर पण दिलेला आहे खाली, त्या नंबरवरती कॉल केल्यानंतर पण तुम्ही आमच्या ऑफिसला भेट देऊ शकता. ठीक आहे.